स्पर्धा परीक्षा जर का क्रॅक करायची असेल तर आपल्याला काही कॉन्सेप्ट माहित पाहिजे। त्यापैकी पहिली कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे स्क्वेअर काढणे, क्यूब काढणे आणि घातांक सुद्धा लक्षात घेणे। या ठिकाणी एका संख्येच्या डोक्यावर 3 पेक्षा जास्तचा जर का अंक आला तर त्याला आपण घातांक म्हणत असतो। या ठिकाणी हे घातांकाचा प्रश्न आहे। सो हा प्रश्न आपण सोडवणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहित पाहिजे की अंडर रूटची व्हॅल्यू असते हाफ। यावरच आधारित आपण ह्या प्रश्नाचं सोल्युशन काढणार आहोत। आता बघा, या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीने x घेतला आणि त्याच्या डोक्यावर 6 आहे प्लस या ठिकाणी 30 च्या डोक्यावर 4 आहे बरोबर 2428 आहे। तुम्हाला काय सांगितलं मी की हाफची अंडर रूटची व्हॅल्यू हाफ असते, म्हणून x च्या डोक्यावर याला कट केल्याबरोबर हाफ लिहिला आणि त्याच्या डोक्यावर ऑलरेडी 6 आहे प्लस या ठिकाणी सुद्धा तसंच। या ठिकाणी याला जर कट केला तर 30 च्या डोक्यावर ऑलरेडी 4 आहे, त्याच्या डोक्यावर हाफ येणार बरोबर 2428। मित्रांनो, याचा गुणाकार केला तर याचा आडवा भाग जातो। बेक बे बेत्री किती 6 म्हणजे x चा या ठिकाणी घन झाला प्लस या ठिकाणी बघा याचा गुणाकार केला की बेक बे 2 4 म्हणजे 30 चा वर्ग म्हणजे 900 झाले बरोबर 2628। आता हे जे 900 आहे प्लस मध्ये आहे, इकडे जाऊन ते मायनस मध्ये जाईल। सो या ठिकाणी -900 जर केले तर 8 2 या ठिकाणी येतं 7 हा चला 1 1728 आले। म्हणजेच या ठिकाणी x चा घन बरोबर 1728 झाले। ज्या विद्यार्थ्यांना क्यूब माहित आहे 12 चा क्यूब 1728 होते, तो निश्चितपणे 1728 चे घनमूळ बरोबर 12 काढेल। परंतु ज्यांना माहिती नाही त्यांना क्यूब रूट काढता आलं पाहिजे, घनमूळ काढता आलं पाहिजे। मित्रांनो, घनमूळ कसं काढायचं ते सांगतो मी तुम्हाला। जर 1728 चं तुम्हाला घनमूळ काढायचं असेल म्हणजे हा कट केला की हा जातो घनमूळामध्ये, याला जर आपण कट म्हणजेच आपण जर याचं घनमूळ काढलं तर ते कसं काढायचं। 8 साठी आपण केव्हाही 2 घेत असतो, देन मागून 3 अंक आपण कट करतो, मग उरला का 1। 1 च्या आधीची घनसंख्या 1 चा घन 1 होते, सो 1 ह्या लावला की आपलं बरोबर आन्सर निघते 1728 चं घनमूळ येतं 12। सो या ठिकाणी फोर्थ ऑप्शन राईट येते। चेक करूया, इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। दॅट्स इट कंप्लीट।